28 सप्टेंबर 2025 आशिया कप फायनल मॅच। ही मॅच म्हणजे हार्ट पेशंटसाठी नव्हतीच। टॉस झाला आणि सूर्याने बॉलिंग घेतली। बॅटिंगसाठी मैदानात आले साईबजादा फरहान आणि फखर जमान। सुरुवात हळू झाली होती, पण नंतर दोघांनी मोठे शॉट्स खेळत चांगली भागीदारी बनवली। पॉवर प्लेमध्ये एखादी विकेट मिळेल अशी अपेक्षा सर्वांना होती, पण तसं झालं नाही। पाकिस्तानचे दोन्ही बॅट्समन सेट झाले आणि तुफान फटकेबाजी सुरू झाली। असं वाटू लागलं की आता यांची विकेट घेणं खूप कठीण आहे। पहिली ओव्हर शिवम दुबेने घेतली होती। त्याने रन्स कमी दिले, पण बुमराला सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये चांगलाच मार बसला। त्यानंतर 10व्या ओव्हरला वरुण चक्रवर्ती आला। त्याने साईबजादा फरहानला आपल्या जाळ्यामध्ये अडकवत पहिली विकेट काढली। तेव्हा पाकिस्तान 84 रन्सवर पोहोचला होता। त्याच्या जागी 3ऱ्या नंबरवर खेळण्यासाठी सईम अयूब आला, पण तो काही जास्त करू शकला नाही। कुलदीपने त्याला 14 रन्सवर बाद करून परत पाठवलं, पण तरीही पाकिस्तान चांगल्या पोझिशनवर होता। 126 रन्स बोर्डवर लागले होते। भारतासाठी आता फखर जमानची विकेट घेणं खूप महत्त्वाचं झालं होतं। 15वी ओव्हर परत एकदा वरुण चक्रवर्तीला देण्यात आली। त्याने जाळं टाकलं आणि 4थ्या चेंडूवर मासा जाळ्यामध्ये अडकला। फखर जमान बाद झाला। यानंतर विकेट्स पडतच गेल्या। कुलदीपनं एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेतल्या। पाकिस्तानची अर्ध्याच्या वर टीम डगआउटमध्ये गेली होती, पण अजूनही बदला बाकीच होता। 21 तारखेच्या भारत-पाक मॅच दरम्यान हारिस रौफ भारतीय प्रेक्षकांना फायटर जेट पाडल्याच्या हातवारे करून चिडवत होता। या गोष्टी पाकिस्तानी सोशल मीडियापुरत्या खऱ्या जरी असल्या तरी याला उत्तर देणं गरजेचं होतं। बुमरानं 18व्या ओव्हरच्या 5व्या चेंडूवर त्याला गारद केलं। थेट स्टंपजवळ बॉल टाकला आणि एक स्टंप बाजूला काढला। बुमराने त्याचं फायटर जेट जागेवरच क्रॅश केलं आणि त्याला त्याच्याच भाषेमध्ये उत्तर दिलं। हारिस रौफ मात्र बघतच राहिला। 113 रन्सवर फक्त 2 विकेट होत्या। नंतर मात्र भारतीय बॉलर पाकिस्तान टीमवर तुटून पडले। 146 रन्सवर 10 विकेट काढून पूर्ण टीम ऑलआउट केली। पाकिस्तानची पूर्ण टीम 146 रन्सवर ऑलआउट झाली होती। भारतापुढे टार्गेट होतं 147 रन्सचं। टार्गेट मोठं नव्हतं, पण दुसऱ्याच ओव्हर्समध्ये अभिषेक शर्मा 5 रन करून आऊट झाला। त्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल सलग बाद झाले। बोर्डवर फक्त 20 रन्स लागले होते आणि 3 विकेट्स पडल्या होत्या। आता 147 रन्सचं टार्गेट 200 रन्ससारखं वाटू लागलं। भारतीय टीमवर प्रेशर वाढतच चाललं होतं। मैदानात आले तिलक वर्मा आणि संजू सॅमसन। आता सर्व जबाबदारी या दोघांच्या खांद्यावर होती। एकानं तरी क्रीजवर टिकणं गरजेचं होतं। अशा खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी जबाबदारी घेतली आणि स्कोअर 20 वरून थेट 77वर नेला। 13व्या ओव्हरमध्ये संजू सॅमसन बाद झाला। त्याच्या जागी शिवम दुबे आला। क्रीजवर तिलक अजूनही ठाम उभा होता। त्याला शिवम दुबेनं चांगली साथ दिली। पिच खूप स्लो असल्याने हवेत गेलेले शॉट्स फिल्डरच्या हातामध्ये जात होते, म्हणून दोघांनी ठरवलं बॉल टप्प्यात आला तरच 6 मारायचा, नाहीतर 1-2 रन्स करत राहायचं। आणि ही स्ट्रॅटेजी जमून आली। बॉल टप्प्यात आला की त्यांनी स्टँडमध्ये पोहोचवला। दोघांनी भारताला विजयाच्या जवळ नेलं। तिलक वर्मा शेवटपर्यंत क्रीजवर राहिला। गडी वाघासारखा लढला। पाकिस्ताननं अभ्यास अभिषेक शर्मावर केला होता, पण पेपर मात्र तिलक वर्माचा आला। त्याने हरलेली मॅच जिंकून दिली आणि भारताची मान झुकू दिली नाही। पाकिस्तानला हरवणं भारतासाठी खूप महत्त्वाचं झालं होतं। आतंकवाद्यांना सपोर्ट करणारा हा देश भारतासमोर कधीही जिंकू शकत नाही। शेवटी ट्रॉफी देताना मोठा ड्रामा झाला। पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे चेअरमन हुसेन नख्वी यांच्याकडून भारतीय टीम ट्रॉफी स्वीकारणार नाही असे सांगण्यात आले, पण नख्वी तिथून जात नव्हते। ट्रॉफी मीच देणार असा हट्ट त्यांनी धरला। ट्रॉफी घेऊन ते तिथून निघून गेले। नंतर भारतीय टीमने विना ट्रॉफीचे सेलिब्रेशन केले। भारतीय टीमला ट्रॉफीपेक्षा हा विजय महत्त्वाचा होता आणि हा विजय फक्त क्रिकेटचा नाही, हा विजय आहे त्या निर्दोष भारतीयांचा, जे पाकिस्तानचा पाठिंबा असणाऱ्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये प्राण गमावून गेले। भारतावर कितीही वेळा दहशतवादी हल्ले झाले, आपल्या घरांवर, आपल्या सैनिकांवर, आपल्या नागरिकांचं रक्त सांडवलं गेलं, पण भारत कधी झुकला नाही आणि कधी झुकणारही नाही। आज मैदानावर मिळालेला हा विजय म्हणजे प्रत्येक बलिदानाला दिलेली खरी श्रद्धांजली आहे। दहशतवादाला पाठीशी घालणारा हा पाकिस्तान भारताला कधी हरू शकत नाही। हा कप म्हणजे शौर्याचा, स्वाभिमानाचा आणि सत्याचा विजय आहे। भारतीय तिरंगा पुन्हा एकदा उंच फडकला आणि जगाला दाखवून दिलं की भारत फक्त खेळातच नाही तर प्रत्येक रणांगणामध्ये विजेता ठरतो। मित्रांनो, भारताच्या टीमने मेहनतीने कमवलेली आणि हक्काने कमवलेली ट्रॉफी मिळणं गरजेचं होतं, पण तसं झालं नाही। भारताला ट्रॉफी अजूनही मिळालेली नाही। तुम्हाला या ड्राम्याबद्दल काय वाटतं नक्की कमेंटद्वारे कळवा। तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आत्तापर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, धन्यवाद।